नाही. ऑफिसला आहेत का? हां, निघा मग तरी बैठकी आटपून घेऊन 10:30 पासून काही प्रवेश चालू होतील. येऊ मग? बीड शहराचेच लोक बघतात ते, कारण का या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कौल दिला होता आणि हा कुणाच्या इकडच्या स्थानिकच्या लोकांच्याला बघून तिथं मतदान केलं नव्हतं. दादा हे पालकमंत्री होते आणि दादांनी नगरपालिका आणण्यासाठी इथं 2-2 सभा घेतल्या. पहिल्यांदाच बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये DCM साहेब सभा 2-2 घेतात, वॉर्ड वाईज बैठक घेतल्या आणि लोकांना विश्वास होता. कारण का दादांनी सांगितलं होतं की शेवटच्या भाषणामध्ये दादा जी शेवटची सभा होती ते सांगितलं होतं की तुम्ही मला एकदा नगरपालिका ताब्यात द्या, मी बीडची बारामती करेल. आणि लोकांनी कौल दिला. आता लोक ज्या पद्धतीने लोक बघतात ते कशा पद्धतीने काम करतात. मी तुम्हाला सांगितलं, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण हा विषय दादांचा इंटरेस्ट बीड नगरपालिका, दादा हे पालकमंत्री होते आणि दादांना मी जेव्हा पण बघायचो की दादांचे सोबत काम करणारे जे पी होते ते दादा म्हणायचे दिवसातून एकदा तरी बीडचा विषय निघायचा. आणि तो वेग जो दादांनी घेतला होता, आता आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून जे जे काही दादांनी शब्द दिले होते त्या पद्धतीने त्यांनी मार्गी लावा असा विषय. त्याच्यामध्ये दंड ठोकटायची कुणाला गरज नाही, लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ज्या पद्धतीने आता कारभार नगरपालिकेचा चालू आहे ते लोक बघतात आहे ना. नाही चालला नाही. आम्ही तर दादांना बघून बिनशर्त पाठिंबा दिला होता की दादाच्या माध्यमातून चांगले तिथं का, आम्ही कोणत्याही पद्धतीचं राजकारण तिथं आणलं नाही. आता बिनशर्त पाठिंबा देऊन सुद्धा तुमच्यात जमत नसत तर मग लोक आता ते बघतात आहे ना. कमी म्हणजे मला वाटतं 6-7 महिने झालेत आणि ज्या पद्धतीने कारभार चालू आहे तर तिथं कुठंतरी बदल व्हायला पाहिजे. तिथं लक्ष त्यांच्या पक्ष नेतृत्वाने दिलं पाहिजे. आमच्यासारखे लोक तर विकास कामासाठी विरोधी जरी बाकावर जरी असलो तर आम्ही तिथं विकास कामासाठी सोबत येऊ. आम्ही काय, बीड मतदारसंघ हा फार स्वाभिमानी मतदारसंघ आहे. बीड मतदारसंघाला हे सगळं कळतं की कोण कशा पद्धतीने पाठपुरावा करतंय आणि आविर्भावात वागणाऱ्या लोकांना हा स्वाभिमानी मतदारसंघ निश्चितपणे दाखवून देईल.